मागच्या 2 भागांना पण काम आणि क्रोध पाहिले. आज आत्मोत्सवच्या मनाचे 10 शत्रू मालिकेत तिसरा विषय लोभ. म्हणजे काय, तो आपल्यात कसा ओळखायचा आणि त्यावर मात कशी करायची, हे आज आपण गीता, वेदांत, संतवाङ्मय आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून समजून घेणार आहोत. हो, अगदी. आणि कसं या अत्यंत महत्वाच्या विषयाला सुरुवात करताना मला एका माणसाची छोटीशी कथा इथे आठवते. अच्छा, कोणती कथा? हा एक अगदी सामान्य माणूस होता. लहानपणापासून त्याला वाटायचे की एकदा का थोडे पैसे मिळाले की मग आयुष्यात कायमचा आनंद मिळेल. आणि खूप कष्ट करून काही काळाने त्याला ते पैसे मिळालेही. पण मग पुढे काय झाले? झालं असं की त्याच्या मनाने त्याला सांगितले की आणखी थोडे पैसे असते तर सुख अधिक पक्के झाले असते. मग त्याने दुप्पट मेहनत केली. त्याला मोठे घर मिळाले, गाडी मिळाली आणि नोकरीत अत्यंत मोठे पदही मिळाले. म्हणजे सगळं काही मनासारखं घडत होतं तर. प्रत्येक टप्प्यावर मिळणारा आनंद हा केवळ काही दिवसांपुरता किंवा महिन्यांपुरता मर्यादित राहिला. भौतिक गोष्टींचे डोंगर वाढत गेले, पण त्याच्या आतला जो रिकामापणा होता ना, तो तसाच राहिला. किंबहुना तो अधिकच वाढत गेला. म्हणजे जे मिळाले आहे त्यात समाधान न मानता हे जे आणखी हवे, हा जो सततचा भुकेला भाव निर्माण होतो, तोच मुळी लोभ आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? आपण आयुष्यात प्रगती करावी, नवीन ध्येय गाठावीत असे तर नेहमीच सांगितले जाते. मग तो रिकामापणा काय येतो? तो जो आतला पोकळपणा आहे, तो त्या गाडीने किंवा मोठ्या पदाने का भरून निघत नाही? कारण कसं आहे, ती भूक शरीराची किंवा भौतिक गरजांची नसतेच मुळी. हा आणखी हवे असा जो भाव आहे तो मुळात अहंकाराचा आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य ध्येय याच लोभाचं खरं स्वरूप समजून घेणे हे आहे. आणि त्यावर कायमची मात करण्याची कला शिकणे हे सुद्धा आहे. आपण मागच्या भागांमध्ये काम आणि क्रोध या विकारांबद्दल पाहिले. ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे आपण जाणतोच. अगदी बरोबर. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध येतो. पण हा लोभ या साखळीत नेमका कसा जोडला गेला आहे, इथूनच आपण ही गुंतागुंत सोडवायला हवी असं मला वाटतं. हा खूप महत्वाचा दुवा आहे आणि तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात श्रीकृष्णांनी आसुरी संपत्तीचं वर्णन करताना या साखळीचं रहस्य उलगडून दाखवणारा एक श्लोक सांगितला आहे. तो श्लोक कोणता आहे? त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयम त्यजेत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची म्हणजेच मानवाच्या अधपतनाची 3 द्वारे आहेत. म्हणून या तिन्हींचा पूर्णपणे त्याग करावा. श्रीकृष्ण इथे काम आणि क्रोधासोबतच लोभाला एकत्र ठेवतात, कारण ते एकाच साखळीचे भाग आहेत. म्हणजे इथे नरक म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी शिक्षा नाही असाच अर्थ घ्यायचाय ना? हो, अगदी तसंच. जिवंतपणीच मनाची जी सतत जळण्याची आणि असमाधानाची अवस्था होते, तोच खरा नरक आहे. बरं, थांबा. इथे मला एक शंका आहे. विचार ना. इच्छा म्हणजेच काम जर पूर्ण झाली नाही तर त्यातून क्रोध निर्माण होतो, हे अगदी तार्किक वाटते. पण जर ती इच्छा पूर्ण झाली, म्हणजे समजा मला हवी ती गाडी मिळाली, तर मी शांत व्हायला हवे ना? साधारणपणे तसंच वाटतं आपल्याला. हो ना. पण तरीही मनाला शांती न मिळता आणखी हवे असे वाटत राहते आणि त्यातून लोभ जन्म घेतो. इच्छा पूर्ण होऊनही हा लोभ का निर्माण होतो? हे चक्र नेमके कसे चालते? हाच तर मानवी मनाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. या चक्राचे अत्यंत अचूक आणि डोळे उघडणारे वर्णन वेदांतामध्ये येते. महाभारताच्या शांती पर्वात या प्रक्रियेवर एक अतिशय सुंदर आणि भेदक श्लोक आहे. कोणता श्लोक येतो? न जातु कामः कामानाम उपभोगेण शाम्यती. याचा अर्थ कसा सांगता येईल? हा श्लोक समजून घेण्यासाठी आपण अग्नी आणि तुपाचं उदाहरण घेऊया. समजा एका ठिकाणी अग्नी पेटला आहे आणि तो शांत करण्यासाठी त्यावर तूप ओतले जात आहे. काय होईल? साहजिकच तुपाने अग्नी विझण्याऐवजी अधिकच उफाळून येईल. अगदी तशीच अवस्था मानवी मनाची असते. उपभोगाने इच्छा कधी शांत होत नाहीत. जेव्हा एक इच्छा पूर्ण होते तेव्हा मनाला तो उपभोग आवडतो आणि ते आणखीन मोठ्या उपभोगाची मागणी करू लागते. अरे बापरे, हे अग्नी आणि तुपाचं उदाहरण खरोखरच विचार करायला लावणारे आहे. मला इथे एक वेगळं उदाहरण द्यावंसं वाटते. सांग ना, कोणते उदाहरण? हे अगदी तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाने समुद्राचे खारे पाणी पिण्यासारखे आहे. सुरुवातीला त्याला वाटते की पाणी प्यायल्याने तहान भागेल, पण ते पाणी जितके खारट असते तितकी ती तहान आणखीनच वाढत जाते. खूपच समर्पक उदाहरण दिलेत. प्राचीन तत्वज्ञानातून आलेला हा अत्यंत गहन विषय आहे.
पण मला नेहमी वाटते की महाराष्ट्रातील संतांनी हे सर्व तत्वज्ञान अत्यंत सोप्या आणि थेट शब्दात मांडले आहे. होय, खरंच संत वाङ्मयात या मानसिक प्रक्रियेचे इतके अचूक विश्लेषण केले आहे की आपण थक्क होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत मानवी मनाच्या या स्थितीवर अत्यंत मार्मिक उदाहरणे दिली आहेत. अच्छा, माऊलींनी कोणती उदाहरणे दिली आहेत? माऊली 3 उदाहरणे देतात. पहिले उदाहरण आहे चाळणीचे. माऊली म्हणतात, लोभी माणसाचे मन हे अगदी चाळणीसारखे असते. चाळणीसारखे म्हणजे चाळणीत कितीही पाणी ओतले तरी ते जसे क्षणभरही थांबत नाही तसे का? अगदी तसंच. पण माणसाचे मन चाळणीसारखं का होते? या चाळणीलाही भोके कशाची पडलेली असतात? हां, अतिशय अचूक प्रश्न आहे. ही भोके असुरक्षिततेची आणि सतत इतरांशी तुलना करण्याची असतात. हां, म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी समजल्यामुळे होय. हो, एखाद्या व्यक्तीने त्या चाळणीत कितीही गोष्टी टाकल्या, म्हणजे प्रचंड मोठं यश टाकले, अफाट संपत्ती टाकली, मानसन्मान टाकला, तरी ते सर्व त्यातून गळून जाते. म्हणजे ती व्यक्ती आतून सतत मी अपूर्ण आहे याच भावनेने ग्रस्त असते आणि तो आतील रिकामेपणा कायमच राहतो. अगदी बरोबर. त्यानंतर माऊली दुसरे एक अतिशय सूक्ष्म उदाहरण देतात. ते म्हणजे पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबाचे. तेलाचा थेंब तो कसा काय? तो थेंब सुरुवातीला दिसायला अगदी नगण्य, छोटा असतो, पण पाहता पाहता तो संपूर्ण पाण्यावर पसरतो आणि त्याला व्यापून टाकतो. अच्छा, म्हणजे लोभही असाच एका छोट्याशा इच्छेच्या रूपात मनात प्रवेश करतो. फक्त एकदाच थोडे जास्तीचे पैसे कमवतो, मग थांबेन, किंवा फक्त या एकाच व्यवहारात तत्वांची तडजोड करतो असे वाटत असते. हो, बरोबर. आणि मग काय होतं? तो तेलाचा थेंब जसा पसरतो तशी ती छोटीशी तडजोड संपूर्ण विवेकाला आणि चारित्र्याला व्यापून टाकते. अगदी तसंच घडतं. आणि माऊलींचे तिसरे उदाहरण तर एका भयानक शारीरिक व्याधीचे आहे. माऊली म्हणतात, लोभी माणसाची अवस्था ही जलोदर झालेल्या रोग्यासारखी असते. जलोदर हा कोणता रोग आहे? हा असा रोग आहे ज्यामध्ये रोग्याला सतत भयानक तहान लागते. अशा रोग्याला जितके पाणी प्यायला द्यावे तितकी त्याची तहान वाढतच जाते. अरे बापरे, म्हणजे तो पाणी पिऊन तृप्त होत नाही? नाही, उलट तो अधिकच व्याकुळ आणि असहाय्य होतो. लोभ ही पैशाची भूक नसून ती एक मानसिक व्याधी आहे हे यातून स्पष्ट होते. माणसाची ही दयनीय अवस्था ऐकून संत तुकारामांचा तो प्रसिद्ध अभंग मला आठवतोय. कोणता अभंग? लोभाची या पोटी सत्य सांडिले करंटी. अत्यंत आशयघन असा हा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ वास्तवाचे अत्यंत जळजळीत भान देणारा आहे. लोभापायी माणूस सत्य सोडतो, आपली जवळची नाती दुरावतो आणि माणुसकी विसरतो. आणि या सगळ्या खटाटोपाच्या शेवटी हातात काय उरते सांगा पाहू? फक्त धुळे आणि माती. ज्या संपत्तीसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला लावले, ती संपत्ती ही शेवटी इथेच राहते. अगदी खरंय. पण इथे मला एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते. आपण जेव्हा हे प्राचीन ग्रंथ किंवा संतांचे अभंग ऐकतो तेव्हा एक चित्र डोळ्यांसमोर येतं. कसलं चित्र? म्हणजे एखादा जुन्या काळातला सावकार जो पैशांच्या पिशव्या लपून ठेवतोय असं काहीसं. पण आजच्या आधुनिक जगात लोभाचे स्वरूप इतके उघड नसते, हो ना? तो खूप वेगळ्या, आकर्षक आणि लपलेल्या स्वरूपात आपल्यात वावरतोय असं मला वाटतं. यावर चिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. आज लोभ केवळ सोन्या नाण्यापुरता मर्यादित नाहीये. स्वतःमध्ये लोभ ओळखायचा असेल तर आजच्या संदर्भातील 3 प्रमुख लक्षणे शोधावी लागतील. आणि ती लक्षणे कोणती आहेत? पहिले आणि सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे कधीच पुरे न वाटणे. एका व्यक्तीचा पगार वाढतो, एका खोलीच्या घरातून तो प्रशस्त घरात राहायला जातो, गाडी घेतो, पण तरीही तो आतील रिकामेपणा तसाच राहतो. हां, ती सततची अस्वस्थता तशीच राहते, हे पहिले लक्षण आहे म्हणायचे. हो, आणि हे असमाधान आपल्याला सतत जाणवत असते. मला वाटते ह्या पहिल्या लक्षणातूनच दुसरं लक्षण जन्म घेते. माझ्या एका परिचिताचं उदाहरण देते. त्यांना नुकतीच खूप मोठी बढती मिळाली होती आणि ते खूप आनंदी होते. अच्छा, मग पुढे काय झालं? पण 2 दिवसांनी त्यांना समजले की त्यांच्या मित्राला त्याहूनही मोठी बढती मिळालीये. त्यांचा सारा आनंद क्षणार्धात नाहीसा झाला आणि ते दुःखी झाले. स्वतःचे यश त्यांना अचानक कमी वाटू लागले. तुम्ही अगदी अचूक मुद्द्यावर बोट ठेवलेत. हेच ते दुसरं लक्षण आहे ज्याला स्टेटस अँक्झायटी म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचे पाहून जळणे किंवा असुरक्षित वाटणे असं ना? अगदी तसंच. त्याला हे मिळाले, त्याची प्रगती झाली, मग मला का नाही? ही जी सतत दुसऱ्याशी तुलना करण्याची आणि त्यातून स्वतःला कमी लेखण्याची भावना असते, तो आजच्या काळातील अत्यंत सूक्ष्म पण घातक लोभच आहे. आणि विशेषतः आजकाल सोशल मीडियाच्या काळात हे पावलोपावली दिसते.
दुसऱ्यांचे केवळ चांगले क्षण पाहून आपल्याला स्वतःचे आयुष्य अपूर्ण वाटू लागते. हो, हे अगदी रोजचं झालंय आता. पण हे सर्व भौतिक आणि सामाजिक गोष्टींबद्दल झाले. तिसरे लक्षण काय आहे? तिसरे लक्षण अत्यंत सूक्ष्म आणि अनेकदा गैरसमज निर्माण करणारे आहे. ते म्हणजे नात्यांमधील लोभ. आपण सहसा लोभ म्हणजे फक्त संपत्तीचा किंवा पैशाचा लोभ असंच म्हणतो. हो, तसंच वाटतं सामान्यतः. मग नात्यांमधील लोभ कसा ओळखायचा? तू फक्त माझ्यासाठीच असायला हवेस, तुझा सगळा वेळ, सर्व लक्ष फक्त मलाच मिळावे, अशी जी माणसांना बांधून ठेवण्याची वृत्ती असते ना, ती प्रेमाची नसते. ती नात्यांमधील लोभाची म्हणजेच मालकी हक्काची भावना असते. हे फारच विचार करायला लावणारे आहे. ज्याला आपण अनेकदा खरे प्रेम किंवा काळजी समजतो, तो प्रत्यक्षात प्रेमाचा मुखवटा घातलेला लोभ असू शकतो. अगदी तसंच आहे. आजच्या आधुनिक जीवनात ही लक्षणे कशी दिसतात याची काही उदाहरणे पाहायची झाली तर होल्डिंगचे किंवा साठवणुकीचे उदाहरण घेता येईल. हो, हे खूप लोकांमध्ये दिसून येतं. कपाटे कपड्यांनी पूर्ण भरलेली असतात, नवीन काही ठेवायला जागा नसते, तरीही अजिबात न लागणाऱ्या वस्तू किंवा जुने कपडे साठवून ठेवण्याची वृत्ती दिसून येते. आणि आपण जुन्या गोष्टी सोडू शकत नाही, कारण त्यामागे एक प्रकारची मानसिक असुरक्षितता असते. बरोबर आहे. आणि याच असुरक्षिततेतून जन्म घेते ओव्हर कन्झम्पशन म्हणजे अतिवापर. गरज नसताना केवळ बाय वन गेट वनच्या सापड्यात अडकून सतत खरेदी करत राहणे. हो, खरोखर त्या वस्तूची गरज नसते, पण फुकट मिळतेय किंवा स्वस्त मिळतेय या कल्पनेने मनात दडलेला लोभ जागा होतो. कंपन्या ह्याच मानसिकतेचा फायदा घेतात. अगदी खरे. मला वाटते यात आजच्या घडीचा आणि डिजिटल युगातला सर्वात मोठा लोभ जोडता येईल. तो म्हणजे स्क्रीन टाईमचा, वेळेचा आणि लक्ष वेधून घेण्याचा लोभ. हे तर अगदी सर्वांनाच लागू होतो आजकाल. आणखी एक व्हिडिओ पाहूया किंवा स्क्रीन थोडी खाली सरकवून आणखी पाहूया, हे सतत स्वतःला सांगत स्वतःचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवली जाते. तिथेही मेंदूला कधीच पुरेसे वाटत नाही. अगदी बरोबर. आणि कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक जगात दिसणारा आणखी एक मोठा लोभ म्हणजे करिअर ग्रीड, ज्याला आपण यशाचा लोभ म्हणू शकतो. म्हणजे एक टार्गेट पूर्ण झालं की लगेच दुसरं, मग तिसरं, असं चक्र चालूच राहतं. हो, यश मिळतं, पैसे मिळतात, पण समाधान कधीच मिळत नाही. सतत एका न संपणाऱ्या शर्यतीत धावत राहणे सुरूच असतं. पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. बरं, सांग काय वाटतंय? आधुनिक व्यावसायिक जगात जर आपण मला आणखी यश नको असे म्हटले तर आपण मागे पडणार नाही का? स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी थोडीफार करिअर ग्रेड आवश्यक नाही का? हा अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पण इथे महत्वाकांक्षा आणि लोभ यातला फरक समजून घेतला पाहिजे. तो फरक नेमकं काय आहे? महत्वाकांक्षा म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची ओढ असते आणि त्यात नवनिर्मितीचा आनंद असतो. पण लोभ म्हणजे भीतीतून आणि असुरक्षितेतून आलेली हाव असते. म्हणजे तिथे आनंद नसतो, फक्त माझ्याकडे हे नसेल तर मी कमी पडेन ही भीती असते का? अगदी तसंच. स्वामी विवेकानंदांनी यावर अतिशय सुंदर आणि पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडलाय. ते म्हणतात की लोभ ही मुळातच चुकीच्या दिशेने वळलेली ऊर्जा आहे. चुकीच्या दिशेने वळलेली ऊर्जा म्हणजे आतली ऊर्जा बाहेरच्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवली जाते असे काहीसे? हे थोडं सविस्तर सांगू शकाल का? नक्कीच. स्वामीजी सांगायचे की मानवाचं मूळ स्वरूप पूर्णत्वाचं आहे. सर्व शक्ती आतच आहे. पण जेव्हा अज्ञानामुळे कुणालाही असे वाटू लागते की मी अपूर्ण आहे किंवा माझ्यात काहीतरी कमतरता आहे, तेव्हा ती व्यक्ती ती कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरून गोष्टी गोळा करू लागते. स्वतःला मोठा आणण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो. हो, आणि हीच लोभाची व्याख्या आहे. स्वामीजी म्हणतात, विस्तार म्हणजे जीवन आणि संकोच म्हणजे मृत्यू. पण लोभात माणूस स्वतःपुरतेच गोळा करून संकुचित होतो. खरा विस्तार हा देण्यामध्ये असतो. म्हणजे रेनन्सिएशन म्हणजेच त्याग हेच खरे स्वातंत्र्य आहे असा विचार ते मांडतात. वस्तूंच्या आहारी न जाता त्यातून मुक्त होणे. पण हे ऐकायला खूप तात्विक वाटतं ना? हो, ऐकायला कठीण वाटतं खरं. मग दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात या विझू न शकणाऱ्या आगीवर मात कशी करायची? हा दृष्टिकोन प्रत्यक्ष कृतीत कसा आणायचा? यासाठी आपण 5 अतिशय प्रभावी उपाय प्रत्यक्ष अंमलात आणू शकतो, जे या लोभाच्या मानसिक चक्राला भेटतात. अच्छा, ते उपाय कोणते आहेत? यातील पहिला उपाय आहे कंटेंटमेंट म्हणजे संतोष. गीतेतील नित्यतृप्तो निराश्रय हे तत्व जगणे. जो नेहमी आतून तृप्त आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. आणि हे साध्य करण्यासाठी रोज सकाळी ग्रॅटिट्यूड जर्नलिंगचा सराव अत्यंत उपयुक्त ठरतो. आपल्याकडे आज जे काही आहे, चांगले आरोग्य, निवारा, प्रेम करणारी माणसे, त्याबद्दल कृतज्ञता लिहून काढणे. हो, हे केवळ लिहायचे नाही, तर मेंदूला सतत
काय नाहीये याऐवजी काय आहे हे पाहण्याची सवय लावणे आहे. हे लोभाला दिलेले सर्वात थेट आणि वैज्ञानिक उत्तर आहे. अगदी बरोबर. आणि दुसरा उपाय काय आहे? दुसरा उपाय म्हणजे नॉन होर्डिंग, म्हणजेच अपरिग्रह. स्वामी विवेकानंदांच्या मते जितक्या कमी गरजा तितका जास्त आनंद. वस्तूंची साठवणूक करणे हे मनाच्या असुरक्षिततेचं लक्षण असते. यासाठी एक सोपी व्यावहारिक कृती करता येईल. महिन्यातून किमान एकदा तरी घरातील न वापरलेल्या गोष्टी गरजू लोकांना दान करणे. हो, जेव्हा आपण एखादी वस्तू दान करतो तेव्हा आपण केवळ घर स्वच्छ करत नसतो, तर माझेपणाच्या अहंकाराला थोडे सैल करत असतो. खूप छान विचार आहे हा. तिसरा उपाय कोणता? तिसरा उपाय म्हणजे नामस्मरण किंवा भक्ती मार्ग. ज्ञानेश्वर माऊली जसे सांगतात की लोभी मन सतत बाह्य वस्तूंकडे आणि जगताकडे धावते, पण नामस्मरणाने आणि भक्तीने ते आत वळवता येते. तुकाराम महाराज किती सुंदर म्हणतात, आवडे विठ्ठळ त्याहून आवडे नाही सकळ. जेव्हा मनाला आतले मूळ सौंदर्य आणि शांती जाणवते तेव्हा बाहेरचे खोटे आकर्षण आपोआप गळून पडतं. किती शांत आणि प्रगल्भ विचार आहे हा. जेव्हा आतला खजिना सापडतो तेव्हा बाहेरची नाणी गोळा करण्याची इच्छा राहत नाही. चौथा उपाय आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडलेला आहे. तो कोणता उपाय आहे? तो म्हणजे मिनिमलिझम. आयुष्यात इनफ म्हणजेच पुरेसे हा शब्द ठळकपणे आणणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कोणताही निर्णय घेताना स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे का? अगदी तेच. आणि गंमत म्हणजे जर शांतपणे विचार केला तर त्याचं उत्तर बहुतेक वेळा हो असेच असते. आपले कपडे, आपले अन्न, आपले घर पुरेसे असते. फक्त इतरांशी केलेली तुलना आणि असुरक्षितता त्याला नाही म्हणायला भाग पाडते. इनफ या शब्दाची ताकद खरोखरच मोठी आहे. आणि या सगळ्यातून बाहेर काढणारा पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे सेवा, म्हणजे सेवा. स्वामीजी याबद्दल काय म्हणतात? स्वामीजी अतिशय स्पष्टपणे सांगतात, द मोर यू गिव्ह द मोर यू गेट. सेवेमध्ये लोभाला अजिबात जागा उरत नाही. पण इथे पुन्हा एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आजच्या स्वार्थी जगात जिथे प्रत्येकजण स्वतःचं बघतोय तिथे जर कोणी केवळ देण्यावर आणि सेवेवर लक्ष केंद्रित केले तर लोक त्याचा फायदा घेणार नाहीत का? हा एक सामान्य समज आहे. शिवाय आपल्याला आतून रिकामे वाटत असताना देण्याने तो आतील रिकामेपणा कसा काय भरून निघतो हे थोडं विरोधाभासी वाटतं. फायदा घेण्याची भीती असते. म्हणजे अहंकारामुळे ती भीती वाटते. हो, पण जेव्हा सेवेचा भाव येतो तेव्हा तो मी आणि माझे हा अहंकारच गळून पडतो. लोभ म्हणजे सतत विश्वाकडून घेणे आणि स्वतःपुरते साठवणे. पण विश्वाचा नियम प्रवाहाचा आहे. म्हणजे जेव्हा आपण देणं सुरू करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगाशी आणि अस्तित्वाशी जोडले जातो असं ना? अगदी तसंच. आणि मग घेण्याची, साठवण्याची हाव आपोआप संपते आणि तो रिकामापणा प्रेमाने आणि आंतरिक समाधानाने पूर्णपणे भरून निघतो. खरोखर यावर जितका विचार करावा तितका कमी आहे. अध्यात्माचे खरे सार हेच आहे. लोभाचा मार्ग अहंकाराच्या भुकेकडे नेतो, सतत अपूर्णता देतो आणि बंधनात अडवतो. या उलट सेवेचा आणि त्यागाचा मार्ग आत्म्याच्या शांतीकडे नेतो, नित्य तृप्ती देतो आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देतो. लोभ ही एका रिकाम्या आत्म्याची भूप आहे आणि ती बाहेरच्या भौतिक वस्तूंनी नव्हे तर केवळ आत्मज्ञानानेच भागते. म्हणून आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा संकल्प घेऊया. आजचा संकल्प म्हणजेच ॲक्शन ऑफ द डे. आणि तो संकल्प काय आहे? आजपासून रोज एक गोष्ट द्या. ती गोष्ट कोणतीही असू शकते. एखादी न वापरलेली वस्तू, आपला मूल्यवान वेळ, एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलेले स्मितहास्य किंवा कोणाला तरी केलेले छोटेसे सहाय्य. हो, कोणतीही अपेक्षा न ठेवता, परतीची आशा न बाळगता देण्याचा हा एकच सराव मनातील लोभाचे रूपांतर हळूहळू उदारतेत करेल. हा अत्यंत सुंदर आणि आचरणात आणण्यासारखा विचार आहे. कारण प्रत्यक्ष कृतीतूनच खरा बदल घडतो आणि अनुभूती येते. आणि जाता जाता एका वेगळ्या विचारावर मनन करूया. आपण नेहमी स्वतःच्या आयुष्याला एक रिकामे भांडे समजतो, ज्याला सतत यशाने, पैशाने किंवा वस्तूंनी भरायचे असते. पण काय होईल जर आपण स्वतःला भांडे न मानता एक नदी मानले? थांबलेले, साठवलेले पाणी नेहमी कुसते आणि डबके बनते, पण वाहते पाणी नेहमी शुद्ध राहते आणि आजूबाजूच्या जगालाही तृप्त करते. आपली साठवणूकच उद्या आपल्या मुक्तीच्या मार्गातील सर्वात मोठे ओझे ठरू शकते. हा विचार निश्चितच करण्यासारखा आहे. हो, खरोखर.
आत्मोत्सवच्या मनाचे 10 शत्रू या मालिकेत लोभावरच्या या सखोल चर्चेनंतर आपण पुढच्या भागात अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयाकडे वळणार आहोत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मोह म्हणजेच आसक्तीचे जाळे. सुरुवातीच्या कथेतील तो माणूस जो सर्व काही मिळवूनही आतून रिकामा होता, तोच रिकामेपणा भक्ती, त्याग आणि सेवेने कसा पूर्णत्वाकडे नेऊ शकतो हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. नक्कीच, ती आतील पोकळी फक्त समाधानाने आणि निस्वार्थ प्रेमानेच भरता येते. हीच आंतरिक शांती आणि भक्तीची मंगल भावना आपल्या सर्वांच्या मनात रुजावी, याच विचारमंथनासोबत आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.